ईश्वरी अध्याय 12वा भक्तियोग. या अध्यायात भगवंत श्रीकृष्ण अर्जुनाला भक्तियोग म्हणजेच भक्तिप्रधान साधना याचे सखोल ज्ञान देतात. या अध्यायात 20 श्लोक असून यामध्ये भगवंत प्राप्तीचा सर्वात सहज व प्रिय मार्ग स्पष्ट केला आहे. भक्तियोग म्हणजे परमेश्वरावर अतूट अढळ पूर्ण श्रद्धा ठेवून त्यांच्यावर निस्वार्थ प्रेम करून आणि भगवंतावर अखंड भक्तिमार्ग भगवंताने दाखविला आहे. जो भक्त मोकळ्या मनाने देहाभिमान अहंकाराशिवाय निस्वार्थ भावाने सतत माझ्यावर प्रेम करतो तोच मला प्रिय आहे. भक्ती मार्ग सगुण व निर्गुण उपासना. अर्जुन प्रश्न विचारतो, हे कृष्णा, तुझी उपासना कोणती चांगली? सगुण स्वरूपयुक्त म्हणजे रूप असलेला देव की निर्गुण अस्वरूप गुणरहित? श्रीकृष्ण सांगतात की सगुण व निर्गुण दोन्ही उपासनेचे मार्ग श्रेष्ठ आहेत, पण सगुण भक्ती रूपात देवाची पूजा करणे सामान्य माणसाला अधिक सोपी आणि प्रिय आहे. निर्गुण ध्यान खूप कठीण आहे, कारण मन निर्गुणात शून्य स्थिर करणे सोपे नाही. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला प्रिय भक्त असलेले लक्षणे सांगितली. त्या भक्तांचे गुणांचे वर्णन केले. ते भक्त द्वेषरहित असतो, अद्वेष्टा, सर्व भूतांना सर्वांशी मैत्री व करुणा ठेवतो, अहंकार शून्य, संतोषी, मनावर नियंत्रण ठेवणारा असतो, सुख दुःखात सम म्हणजेच सुखाने अत्याधिक हर्षित न होणारा, तसेच दुःखाने दुःख न करता स्थिर स्थितप्रज्ञ असणारा भक्त मला प्रिय असल्याचे भगवंत सांगतात. जर कोणी एकदम भक्ती करू शकत नसेल तर त्याच्या आधीच्या स्तराची साधना करू शकतो, ती म्हणजे मन पूर्णपणे भगवंतात लावणे, न जमल्यास नियमित साधना करणे, त्यानंतर निष्काम कर्म करणे, शेवटी कर्माचे फळ त्यागणे. हे सगळे भगवंताच्या प्राप्तीचे टप्पे आहेत. भक्तियोगाचे महत्त्व. भक्तियोग हा सर्वसामान्य माणसासाठी सर्वात सहज व प्रभावी मार्ग आहे. यामध्ये ना फार बुद्धी लागते ना कठोर तप, केवळ श्रद्धा, प्रेम आणि समर्पणाची गरज आहे. भक्तियोग अध्यायाचा सारांश. भक्तियोग म्हणजे ईश्वरावर अखंड प्रेम ठेवणे, अहंकार, द्वेष, राग, मत्सर याचा त्याग करणे, निष्काम कर्म करीत राहणे, सुख दुःखात सम राहणे आणि सर्व प्राण्यांमध्ये भगवंत पाहणे. असा भक्त भगवंताला अत्यंत प्रिय असतो आणि भगवंत देखील त्याला आपल्या जवळ घेतात.